हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आम्ही आलो आहे नाशिकला नळ घ्यायला. आता फ्लॅटचे काम पूर्ण होत आले, शेवटच्या टप्प्यात आहे. तर आता नळ घ्यायला आलो आहे आणि जागवारचे नळ घ्यायचे. त्याच्यामुळं मग जिथं जागवारचे नळ भेटतात ना त्या शॉपमध्ये आलो आहे. तर माझे पहिले पण घराचे जागवारचेच नळ आहे आणि जागवारची कंपनी म्हटल्यानंतर आहे ना खूप छान नळ असतात. तर हे बघा इथं आलो आहे नळ बघण्यासाठी. माझे दोन्ही भाऊ अण्णा आणि दीपक, मी आणि हे आम्ही चौघजण आलो आहे नळ खरेदीसाठी. पहिले जे जागवारचे नळ लावलेले ना ते पण मी इथूनच नेले होते. तर मग आता ना इथं आम्ही कोटेशन दिलं आहे बघायला काय प्राईज वगैरे आहे ते. आणि पहिल्यापासून माझ्या घराची काहीही खरेदी असली का माझे भाऊ किंवा माझे दादा कोणी नाही तर कोणी पण म्हणजे असणारच खरेदीला. कसं चॉईस वगैरे करायला लागतं. तर त्याच्यामुळे ना माझे दोन्ही भावांतून एखादा भाऊ किंवा माझे दादा कोणीतरी पण आमच्यासोबत असतंच नळ लावलेले. तर आम्ही आलो आहे आता सर्व फ्लॅटला नळ घ्यायला. आणि माझ्या घराला जो लावलेला आहे ना मिक्सर कॉक तो हा लावलेला आहे, असा आहे माझा. तर आत्ता पण आम्ही आलो आहे. तर त्याच्यामध्ये बघतोय आता कोणते चॉईस करायचे काय. तर हा चॉईस केला आहे आणि त्यांना ना आम्ही कोटेशन सांगितलं आहे काढा तोपर्यंत. शॉवर वगैरे सर्वच काही घ्यायचं आहे. 2015मध्ये पण मी माझ्या राहते घराचे नळ इथूनच घेतलेले आहे. त्याच्यामुळं पुन्हा आम्ही इथंच आलो आहे. बघा माझे दोन्ही भाऊ, साहेब, मी, आम्ही एवढे सगळेजण आलो आहे नळ घ्यायला. आता माझे दादाच नाही आले. हां बहीण नाही, तिने आली. हां त्यानंतर आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. हे पण जागवारचंच आहे, शेजारी आहे. तर सिरॅमिक आहे त्या शॉपचं नाव. आणि बघा इथं बाथटब बघा किती मोठा आहे. पहिल्यांदा मी एवढा मोठा बाथटब बघितला आहे. तर खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये ना एकदम 9 माणसं एकत्र आंघोळ करू शकतात एवढा मोठा बाथटब आहे. आणि त्याची किंमत मी विचारली तर 16.5 लाख रुपये आहे. तर ती किंमत ऐकूनच धक्का बसला मला. तर इथे पण नळांचं कोटेशन दिलं आहे. तर आता आम्ही ना इथे पण बघणार आहे नळांची काय प्राईज वगैरे आहे. कारण आम्हाला आहे ना घेताना जागवार कंपनीचेच नळ घ्यायचे. म्हणजे ते कशी वॉरंटी गॅरंटी राहते 10 वर्षाची. त्याच्यामुळे मध्ये काही त्याला प्रॉब्लेम वगैरे आला तर ते आपण फक्त रिक्वेस्ट टाकल्यानंतर ते आपल्या घरी येऊन आणि नळ खराब वगैरे झाले असेल तर ते व्यवस्थित करून वगैरे देतात. ही कुंडी प्लास्टिकची आहे पण दिसताना दगडाची वाटते पण प्लास्टिक आहे. बघा किती छान कुंडी आहे. मला तर खूप आवडली ही कुंडी. त्या शॉपमध्ये आम्ही वरच्या मजल्यावर आलो आहे. तिथे मोठे मोठे काचेचे वगैरे बाथरूम आहेत आणि शॉवर पण आहेत. तर तेच बघू राहिलो. विकायला आहे, डेमो आहे, ज्याला घ्यायचं. खूप छान आहे खरंच. हे काय सर्व जागवारचेच आहेत. काचेचं बाथरूम ना. हे बघा बाथटब काचेचं बाथरूम. बघा किती मोठा बाथटब आहे. खूप मोठा आहे. याची किंमत 16.5 लाख रुपये. 16.5 लाख कशाला म्हणतात एवढी त्याची प्राईज आहे. आम्ही आलो नळ बघायला. खूप व्हरायटी आहे नळांची, खूप छान छान डिझाईन आहे. तर आपल्याला इथे आम्ही नळांची चॉईस करू राहिलो. हे बघा नळ बघून वगैरे झालेले आहे, म्हणजे चॉईस झाली आहे नळांची. आता बिल करायचं आहे. खूप मोठं शोरूम आहे जागवारचं आहे नाशिकमध्ये. बॉम्बे नाक्यावर आहे.
मला खूप आवडला. याच्यात 9 माणसं एक वेळेस आंघोळ करू शकतात एवढे त्याला सीट वगैरे दिलेले आहेत. आणि बघा आता सध्या पाणी चालू आहे. हे अण्णा आणि दीपक मला हसत होते का तुला घ्यायचा का एवढा मोठा बाथटब. तर मी म्हटलं चालेल, तुझ्या दाजींची इच्छा असेल ना, दिला त्यांनी घेऊन तर मी घेणारच म्हणलं. तर खूप मोठा बाथटब आहे. तर मग मला म्हणे घ्यायचा असेल तुला ना, हौस असेल तर घेऊन टाक. तर बघा खूप मोठा बाथटब आहे आणि तो डेमोसाठी तिथं ठेवलेला आहे. जर आपल्याला नवीन घ्यायचा असला ना तर ते घरपोच येऊन आणि फिटिंग वगैरे करून देतील. आम्ही दुपारी कमीत कमी 12:30-1च्या दरम्यान आलो होतो नळ खरेदीलात. आणि तिथं नळ चॉईस वगैरे झालं, सर्व झालं. आणि ते म्हणे का आमच्या दुसऱ्या शॉपमध्ये नळ घ्यायला जा. इथं आल्यावर पुन्हा आमचे नळ वगैरे बघितले, चॉईस वगैरे केल्या नव्याने. नळ घेता संध्याकाळचे 7-7:30 वाजले. तर हे बिल करू राहिले आणि अण्णांनी सर्व काही नळ मोजून घेतले, सर्व बरोबर एका व्यवस्थित दिलेले का. तर सगळंच त्यांनी त्याच्या हाताने बिलाप्रमाणे आणि आमच्या लिस्टप्रमाणे सर्व काही नळ मोजून व्यवस्थित घेतले. तर त्याचं तेच चाललंय. माझ्या दोन्ही भावांचा आणि माझ्या दादांचा खूप मला आधार आहे. आत्ताच मी ऑफिसमधून आले. आम्ही दोघं सोबतच आलो. 6 वाजले. आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले. अजून गंध पावडर काही केली नाही, केस तर नाहीच विंचरले. आणि हे बघा हे तर लगेच बसले कामावर, काम करू राहिले. किचनमध्येच आमच्या इकडे लाईट गेली तर इन्व्हर्टरची किचनमधलीच लाईट लावली, त्याच्यामुळे ते पण किचनमध्येच बसले. ते त्यांचं काम करतात. आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. आता स्वयंपाकाला सुरुवात करू. तर आता हे सकाळी घासलेले भांडे लावून देते आणि लाईट नसल्यामुळं पटकन स्वयंपाक करून घेते. इन्व्हर्टर आहे तोपर्यंत. एक ज्या रूममध्ये गेलो का तिकडचेच आम्ही लाईट वापरतो. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. रात्री खूप उशीर झाला होता तर मुक्कामाला आम्ही माझ्या माहेरी राहिलो आणि सकाळी आल्यानंतर दिवसभर ऑफिस केलं. मग आता संध्याकाळी घरी आल्यानंतर सर्व काही साहित्य गाडीमधून उतरून आणि इथं बेडवर ठेवलंय. सर्व नळांचं सामान आणलंय आणि बेडवरती ठेवलंय. खाली ठेवलं ना का मग फरची वगैरे पुसायला जरा अडचण होते ना, त्याच्यामुळे ह्या बेडवर कोणी झोपत नाही. तर इथं सर्व काही बेडवर असं लावून ठेवलेलं आहे. जागवार कंपनीचं आणलेलं आहे. आणि हे बघा इथं वरती कमोड आणि बेसिंग वगैरे ते ठेवलेले. तर ते जिनेत ठेवून दिलेत. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. पहाटेचे 5:45 वाजलेले आहेत आणि हा व्हिडिओ कमीत कमी 2-3 दिवसाचे मिळून एकत्र व्हिडिओ बनवलेले आहेत. तर इथं पाणी तापायला ठेवलं आहे आणि गिझर खराब झाला आहे ना, त्याच्यामुळं मग गॅसवरच पाणी तापवते. आता नाशिकला गेल्यानंतर आणणार आहे गिझर. तर इथं मी देवपूजा करायला सुरुवात केली. माझी देवपूजा वगैरे होत आली आहे आणि इथे मी रात्री बनवल्या होत्या तुपाच्या फुलवाती. बघा किती मस्त अशा फुलवाती झाल्या होत्या. तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली. रेडीमेड कॅन्डल घेतो ना, तर तेच मी हे रिकामे ठेवले होते आणि त्याच्यातच मी आता तुपाच्या फुलवाती बनवले. बघा किती छान फुलवाती झालेल्या आहेत. रात्री बनवले म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ उपयोगात आणलेली वस्तू आहे. नाहीतर मग मला शोधायला लागलं असतं कशात बनवू फुलवाती. आता याच्यामध्येच ठेवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आता देवाऱ्यामध्ये ना एक फुलवात मी लावलेली आहे, तुपाच्याच बनवल्या आहे. बघा किती छान फुलवात चालू आहे. बघा किती मस्त फुलवात चालू आहे. आणि आजची केली अशी मी देवपूजा. बघा मस्त अशी माझी देवपूजा पण झालेली आहे. रात्री 10-10:30 वाजले होते मला फुलवाती बनवायला. तर बघा मस्त अशी फुलवात बनवली आहे आणि सकाळी भरून ठेवले बॉक्समध्ये. हे संपल्यावर पुन्हा बनवेल. तूप घेतलं होतं, भीमसेन कापूर घेतला होता आणि इसेन्शियल ऑइल घेतलं होतं. तर भीमसेन कापराचा रात्री एवढं छान सुगंध सुटला होता ना, मी फुलवाती बनवत होते तेव्हा. आणि आत्ता पण वात चालू आहे ना, तरी भीमसेन कापराचा सुगंध येऊ राहिलायच. तुमच्या नादात कलरचं काम चालू आहे. तर मी तर 2 दिवस झाले वरती आलेच नाही. तर आता आलोय आम्ही ऑफिसमधून. आत्ताच आलो, अजून घरात पण नाही गेलो. वरच्या 2 फ्लॅटला फायनल कलर देणार आहे. तर मग आम्ही बघायला चालू. हॅलो थोडासा जेव्हा रूम साफ तेव्हा हे जे बॉर्डर आहे हे आम्ही स्वतः साफ करून देऊ.
आता बॅगला पुसून आता पुसला ना तरी पण ते डबल हातला लागेलच. पण लागेल असते आम्ही ते आपल्याला काय ना तुम्हाला हा जो डाग आहे ना हा डाग हे डाग जे आहेत ना एक पण दिसणार खाली आहेत ना एक पण नाही दिसणार असं. दोन भिंती केल्या का? हा ही भिंत बरोबर भिंत आहेत ना. बरोबर बरोबर. त्याच्यावर कलर दिला होता पण कलर कोणता प्रायमर कोणचा नाही कलर मारला डायरेक्ट. वालपुट्टी झाल्यावर डायरेक्ट हा का वालपुट्टी प्रायमर मारला आहे ना. हा मग त्याच्यामुळे तो नाही प्रायमर कलर चांगला असतात. सकाळचे किचनमधले माझे सर्व काही कामं आवरून झाले. हा 3रे दिवशीचा मी 3 का 4 दिवसाचा व्हिडिओ एकत्र बनवून टाकलेला आहे. तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि सकाळी बघा माझे सर्व काही कामं आवरले. सकाळी पंत्या घासून ठेवल्या होत्या त्या पण छानपैकी उन्हामध्ये वाळल्या. तर आता त्या पिशवीमध्ये भरून ठेवते म्हणजे पुढच्या वेळेस त्या पुन्हा काढायला लागतील दिवाळीला. आणि पंत्यांना ना मला जसा वेळ मिळेल तसा कलर पण देणार आहे. छोटे छोटे ह्या माझ्याकडे डिश आहे तर त्या डिशमध्येच मी पंत्या लावते म्हणजे फरचीवर तेल वगैरे पडत नाही आणि फरची पण खराब होत नाही तेलकट वगैरे. त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर पौर्णिमेला मी उतरंड स्वच्छ घासून आणि भरते नव्याने. तर सर्व उतरंडीमधलं जे काही धान्य वगैरे होतं ते काढून उतरण घासताना मी भैया पावडरचा वापर करते. मस्त उतरण भैया पावडरने निघते. तर उतरण घासायला काही नाही पण देव वगैरे भैया पावडरने घासायचे नाही. तर मस्तपैकी स्वच्छ उतरण घासून घेतली आणि एका पातेल्यामध्येच पाणी घेतले त्याच्यातच उतरण घासते. कसं आपण उतरंडीची पण स्थापना केलेली आहे ती आपल्या देवाऱ्यामध्ये दररोज आपण तिची पूजा अर्चा करतो. त्याच्यामुळे तेही पाणी इथं तिथं टाकायचं नाही झाडांनाच टाकायचं. नाहीतर बेसिंगमध्ये वगैरे असे काही उतरण पण घासायची नाही. ती पण आपण तिची पूजा वगैरे करतो ना. तर छानपैकी स्वच्छ घासली आणि आता उन्हामध्ये ठेवते. उन्हामध्ये ना छानपैकी वाळून देते म्हणजे तिच्यामध्ये जे काय आपण धान्य वगैरे भरतो ना ते खराब होत नाही. कारण महिनाभर आपल्याला उतरणीमध्ये सर्व धान्य ठेवून आणि त्याची पूजा करायची असते. तर बघा किती छान उतरण निघालेली आहे. उतरंडीची पूजा करताना तुम्ही शुक्रवारी केली तरीही चालेल. जर पौर्णिमेच्या वेळेस उतरण आपल्याला भरायला नाही मिळाली तर शुक्रवारी भरली ना तरी चालेल. तर बघा मस्त अशी उतरण वाळली आतून बाहेरून स्वच्छ वाळून घेतली. मला आशा ताईंची कमेंट पण आली होती का ताई तुम्ही उतरण कुठून घेतली. तर मी जेजुरीवरून उतरण घेतली आणि आज देव पण उजळवले. आज मी देव छानपैकी उजळवलेत. बघा किती छान देव निघालेत. एकदम असा दाब नाही देवांवरती दिलेला वरच्या वर असे स्वच्छ केलेले आहेत. तर बघा छान असे देव उजळवले. हे सर्व काही देवांचं पाणी आहे आणि इथं उतरण पण मस्त उन्हामध्ये कोरडी झाली. तर आता देव स्वच्छ कपड्यांनी पुसून घेते. देव कोरडे करून घेतले आणि उतरण पण छानपैकी वाळलेत. आता उतरण सर्वात आधी भरून घेते कारण उतरण ना मी इथं आणि इथे ठेवते. त्याच्यामुळे सर्वात आधी उतरंडीची मांडणी करायला लागेल आणि त्याच्यानंतर देवांची मांडणी करायला लागेल. इथे मी उतरण भरून घेतले. उतरंडीमध्ये गहू घेतलेले आहे. पहिल्या उतरंडीमध्ये गहू आहे. 2 नंबरच्या उतरंडीमध्ये तांदूळ आहे. 3 नंबरच्या उतरंडीमध्ये धणे आहे. 4 नंबरच्या उतरंडीमध्ये कुंकू आहे आणि 5 नंबरच्या उतरंडीमध्ये हळदी. तर आता सर्व उतरंडीला मी हळदी कुंकू लावून घेणार आहे. तर एका डिशमध्ये हळदी कुंकू मिक्स करून घेते. सकाळपासून ही डिश माझ्याकडे आहे वाटी कारण आज भरपूर पूजा वगैरे झाल्या आहे ना तर याच्यामध्येच हळदी कुंकू मिक्स केलं होतं. आणि आता प्रत्येक उतरंडीला हळदी कुंकू लावून घ्यायचे. तर अशी भरलेली आहे उतरंड बघा. इथं मी सर्व कुंभांवरती हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला उतरणची मांडणी करायची आहे. तर आता मी देवाऱ्यामध्ये ठेवून घेते उतरण आणि उतरंडीची पूजा. उतरंड ही पौर्णिमेला भरायची असते. नाहीच पौर्णिमेला तुम्हाला वेळ मिळाला काही अडचण वगैरे असली तर तुम्ही शुक्रवारी पण उतरण भरू शकता. तर बघा अशी मी उतरण भरलेली आहे. चला आता थोडीफार मी तुम्हाला उतरंडीची माहिती सांगते. तर 1 नंबरच्या कुंभामध्ये मी गहू भरलेला आहे. तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराटी असावा त्यासाठी गहू भरलेलं आहे. 2 नंबरच्या कुंभामध्ये तांदूळ भरलेलं आहे म्हणजे अक्षदा. बघा कोणत्याही पूजेला अक्षदा आपल्याला लागतात. तांदळाशिवाय आपली कोणतीही पूजा अक्षदाशिवाय पूर्ण होत नाही. तर त्याच्यामुळं तांदूळ भरून घेतलेला आहे. 3 नंबरच्या कुंभामध्ये मी धणे भरलेले.
आपल्या घरामध्ये धन संपदा कायम स्थिर असावा त्याच्यामुळे धने भरून घेतलेले आहे। चौथ्या कुंभामध्ये कुंकू भरलेलं आहे। कुंकू हे आपल्या सौभाग्याचं प्रतीक आहे, त्याच्यामुळे चौथा कुंभ हा कुंकाने भरलेला आहे। पाचवा कुंभ हळदीने भरलेला आहे। हळद ही भरलेली आहे, तर हळद ही आरोग्याला चांगली आहे आणि हळदीने देवी आई प्रसन्न होते, तर त्याच्यामुळे मी पाचव्या कुंभामध्ये हळद भरलेली आहे। अशा पद्धतीने उतरण देव्हाऱ्यामध्ये ठेवली। आपल्या घरामध्ये उतरण असल्यावर तिच्यात बघा सर्व कुंभांमध्ये आपण धान्य हळदी कुंकू सर्व काही भरून घेतले, म्हणजे आपण आपल्या घरामध्ये दररोज धनधान्याची ही पूजा होते, आपल्या सौभाग्याची पूजा होते, आपल्या आरोग्याची पूजा होते। त्याच्यामुळं प्रत्येकाच्या घरात उतरंडी असावाच आणि उतरण घेताना 5 कुंभाची घ्यायची आणि 2 उतरंडी घ्यायच्या, म्हणजे जोडी घ्यायची आहे। तर इथे मस्तपैकी माझी उतरंडीची मांडणी करून झाली आणि आता मी देवांची मांडणी करून घेते, देवपूजा करून घेते। आज देवपूजेला जरा मी उशीर केला, सर्व काही घरातले कामं आवरले, म्हटलं आज पौर्णिमा आहे ना तर निवांत देवपूजा करूया। तर बघा छान अशी माझी देवांची देवपूजा वगैरे झाली आणि कशी वाटते माझी देवपूजा ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा। नारळाला कोंब बघा कसा आलेला आहे आणि मुळी पण एवढी मोठी झाली आहे ना का पूर्ण कलशामध्ये मुळी गेलेली आहे त्याची। टगरीच्या झाडाला पण खूप मस्त असे फुलं येतात, भरपूर फुलं येतात ना, छाटलंय झाड तर खूप छान फुलं येतात। तर आता सर्वांकडे फुलांची परडी आहे, पण दिवाळीच्या वेळेस ती घासून आणि ठेवून दिली तर ती तशीच राहिली, आता काढायला लागेल। मी एंड करते। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत सर्वांना बाय बाय। श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ।